ते नाथोबास हे जे अशी व्यक्तिमत्व आहे की आपल्याला स्वामींनी सांगितलं की असन्निधानी असून आज्ञा प्रतिपालन करणारी जी काही व्यक्ती आहे ती कशी असावी, तुम्ही आम्ही ती बघितली नाही, आम्हाला असं उदाहरण नाही देता येत, परंतु लीळाचरित्र वाचलं तर ती व्यक्ती आम्हाला लीळाचरित्रात नाथोबासांच्या रूपाने दिसते. यदा कदाचित भट्टोबास जे आहेत ते कुशलता त्यांच्याकडे होती वगैरे वगैरे, त्याच्यामुळे कुठेतरी भट्टोबास स्वामींनी सांगितल्यानं थोडा किंचित विचार तरी करत असतील बरं का, असं मला वाटतं. वाचून काय आहे ते नाही, परंतु नाथोबास मात्र स्वतःचा एक सेकंदाचा सुद्धा विचार करत नव्हते. मग सन्निधानी आसोनी आज्ञा प्रतिपालन नाही, म्हणजे मार्कंड आम्हाला कुठेतरी दिसतात त्याच्यामध्ये की स्वामींच्या आज्ञेचं पालनच नाही. नाथोबासांच्या बाबतीत बघितलं की सन्निधानी असोनी आज्ञा प्रतिपालन नाथोबासांचंच आहे, आणि असन्निधानी असून सुद्धा आज्ञा प्रतिपालन नाथोबासांचंच आहे. स्वामींनी सांगितलं हे जे काही द्रव्य असेल वगैरे जेवढ्या काही गोष्टी या काय आहेत, विषयरूप पदार्थ आहेत, आणि या सर्वही पदार्थांचा आपल्याला त्याग करायचा आहे, आणि जेही प्राप्त झालं ते ईश्वरी उपयोगी लावायचं. आणि जर का तुम्हाला प्राप्त जरी झालं आणि तुमच्याकडे तशी क्रिया नसेल तर त्याचा स्वीकार करायचा नाही, म्हणजे त्याला परिच्छेद आपण म्हणत असतो. मग अशा पद्धतीने नाथोबासांचं हे आज्ञा प्रतिपालन आम्हाला तिकडेही दिसतं की ज्या ठिकाणी त्यांना ती सोन्याची कढई मिळाली, आपण असतो तर आपण प्रवचनाला येता येता भेटली असती तर आपण तिकडूनच घरी निघून गेलो असतो, रेकॉर्डिंग येणार आहे पण कढई परत नाही भेटणार. मग नाथोबासांनी काय केलं की ती कढई पाहिली वगैरे आणि तिच्याशी बोलले. तुम्हाला प्रपंचाशी बोलता आलं पाहिजे. प्रपंचाशी जेव्हा तुम्ही बोलाल त्यावेळेला त्याचं महत्व आपल्याला, की त्याचं महत्व आहे की नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये हे आपल्याला कळतं. तुम्हाला कोणी विचारलं ना की चहा घेणार का, आपल्याला गरजच नसते बरं का, आपण आता जेवून आलेलं आहे, आपण म्हणतो नको थोडीशी घ्या, ठीक आहे. आपण आता त्या चहाशी बोललं पाहिजे की किंवा आपल्या शरीराशी बोललं पाहिजे, आपल्या पोटाशी बोललं पाहिजे, आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजेंच्याशी आपण बोललं पाहिजे की तुम्हाला आवश्यकता आहे का, असं विचारलं गेलं पाहिजे. आणि त्यावेळेला आपल्या गरजा किंवा आपलं शरीर सांगेल की बाबा नका पाठवू, काही आतमध्ये भरपूर आहे, आता काही पाठवू नका. पण मन काय म्हणतं, येऊ द्या. मनामध्ये पदार्थ साठत नाहीत, मनामध्ये विचार साठतात है ना. त्याच्यामुळे पदार्थ किती जरी आले तरी मनाला काही घेणं देणं नसतं त्याचं. आणि म्हणून इथे आपण विचार केला गेला पाहिजे, विचार बोललो पाहिजे त्यांच्याशी. मग तुम्हाला खूपसे जे तुमचे निर्णय आहेत ते तुमचे योग्य ठरणार आहेत, नाही का. आपण काही विचारलं कोणी आपल्याला, आपण काय म्हणतो आम्ही विचार करून सांगतो, म्हणजे हेच आहे ते. उद्या भोजनाला संध्याकाळी याल का, मी नंतर सांगतो. आपण विचार करतो की उद्याचं काय कसं आहे शेड्यूल वगैरे इत्यादी प्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये वैचारिकता जी आहे ती आपली तिथे उपयोगी नेली पाहिजे. त्या पदार्थांशी त्या वस्तूंशी आपण बोललो पाहिजे आणि मग त्या अंती ठरवलं पाहिजे की खरोखरच याची आवश्यकता मला आहे का. तुम्हाला 99 वेळेला नाही असंच उत्तर मिळणार आहे. आणि ते त्या बाबतीमध्ये नाथोबासांचं जर का आपण बघितलं की आम्हाला तर ते वेळेच वाटले असते. एका कढई सोबत बोलतात किंवा सोन्याशी बोलतात. तुम्ही बोललात तुमच्या दागिन्या, तुमच्याकडे भरपूर दागिने आहेत की नाही घरामध्ये, त्यांच्याशी बोलता का तुम्ही कधी की खरोखरच या दागिन्याची मला आवश्यकता आहे का. आपल्याला खरंच दागिन्याची आवश्यकता नसते. आपण दागिने कोणासाठी घालतो, लोकांना दाखवण्यासाठी, आहे की नाही. तुम्ही जे सोनं घालता त्याचा तुम्हाला वैयक्तिक काय उपयोग होतो,
काहीच उपयोग होत नाही, फक्त ते गहाण ठेवण्यासाठी उपयोग होतो, एवढाच उपयोग आहे. वांचून एरवी जे पण आपण धारण करत असतो त्यातल्या 90% गोष्टी या लोकांना चांगल्या वाटाव्यात, लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन वाढावं, यासाठीच आपण ते परिधान करत असतो. वांचून आपल्या शरीराला खूपशा पदार्थांची, वस्तूंची, काही व्यक्तींची पण आवश्यकता नसते बरं का. ते पारावर बसतात ना, म्हणजे बसलो इकडे आहे का पार कुठे, तिथे कालच आमची टीका झाली, समय स्थानी न बैसावे. स्त्रियांच्या विजनाचं ठिकाण सांगतात की स्त्रियांनी विजनाला कुठे बसावं. स्त्रियांच्या विजनाविषयी, आटनाविषयी स्वामींनी विशेष काळजीपूर्वक वेगळी वचनं सांगितलेली आहेत. आणि तिथे सांगतात की समयस्थानी न बैसावे. समयस्थान म्हणजे काय, हे वचन असं वाचलं तर लक्षातच येत नाही, म्हणजे नेमकं काय सांगायचं, अर्थबोध होत नाही. त्याचा अर्थ सांगितला, ज्या समयाला एका विशिष्ट वेळेला सगळे लोक एकत्र जमतात ना, काय करायचं आता घरी बसून, चला तिकडे, ऊन पण खाता येतं आणि बोलता सुद्धा येतं, आणि तिथे भरपूर प्रमाणामध्ये अन्य वार्ता चालते. आणि जर का त्या गोष्टीची सवय आपल्याला लागली तर आपण सुद्धा तिथे अधूनमधून जाऊन बसतो आणि आपल्या मधून मग धर्म निघून जातो. त्याच्यामध्ये जितक्या वेळ गप्पा टप्पा होत राहतात, त्या व्यक्तींची कधी कधी आपल्याला खरंच काही गरज नसते, तरी सुद्धा आपण त्यांचा संपर्क करतो. आमच्या स्वामींनी सांगितलं, अन्य मार्गीयांचा संसर्ग न करावा. आता नाथोबा जसे त्या कढईसोबत बोलतात तसं आपण वचनासोबत बोललं पाहिजे. तुम्ही प्रपंचासोबत बोला की नको बोला, परंतु वचनासोबत तुम्ही संवाद केला पाहिजे. वचन म्हणजे स्वामींनी केलेला संवाद आहे आपल्यासोबत. स्वामींनी केलेला संवाद, संवाद कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विसंवाद नाही, ज्या शब्दा वाक्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान आपलं नाही आहे. जसं आई बोलते ना मुलाला, सावलीत मरवर, हा काय आहे, संवाद आहे, विसंवाद नाही बरं का. आई चिडलेली आहे आणि त्याला म्हणते उन्हात नको खेळू, सावलीत मर इथे, हा तरी सुद्धा काय आहे, संवाद आहे. कारण त्या संवादामध्ये, त्या सावलीत मर म्हणण्यामध्ये आईचं मुलाविषयीचं शुभचिंतनच आहे. आमचे स्वामी आम्हाला म्हणतात, आता मरा तरी चांग, हा सुद्धा संवाद आहे. त्या मरण्यामागे स्वामी म्हणतात की निर्दोष, आता जर का मेलात आमच्या डोळ्यापुढे तर तुम्ही निर्दोष मराल, दोष घडणार नाही, हा याला म्हणतात संवाद. आपण एखाद्याला चिडून जरी बोललो, आमचे स्वामी भट्टोबासांना रागवायचे, शिक्षा पण करायचे, चमरी दंड देतात, तरी सुद्धा भट्टोबा स्वामींकडे का थांबतात. आपल्यासारखं व्यक्ती थांबेल का कोणाकडे असं. मग आता तर आई वडिलांनी जरी बोललं तरी मुलं लगेच घर सोडून निघून जातात. परंतु जेव्हा कळेल की हे आई वडील आपल्याला जे बोलतात तो संवाद आहे, चक्रधर स्वामी जे शिक्षा पण करतात तो संवादच आहे, ते जे रागवतात तो सुद्धा संवादच आहे. हे सगळ्या संवादाच्या गोष्टी, ज्या ज्या वाक्यात माझं भलं आहे तो माझ्यासाठी इतरांनी केलेला संवादच आहे. आमचे श्री प्रभू एखाद्या वेळेस एखाद्याला काहीतरी बोलतात, जाय मेल्या वगैरे काय काय बोलतात, नवीन व्यक्तीला तर समजणारच नाही, तो असं चिडून जाईल किंवा काय होईल, परंतु तो सुद्धा त्यांनी केलेला संवाद आहे. तर रुद्रपूर मधल्या लोकांना तो संवाद बरोबर कळतो की हे काय बोलतायत. आणि म्हणून स्वामींचं बोलणं बघितलं की आधी म्हणतात आणि शेवटी म्हणतात, मध्ये पण बोलतात, 3 वाक्य बोलतात. जे शेवटचं वाक्य बोलतात ते खरं असतं, म्हणजे आपल्याला समोरच्यांचा संवाद समजला पाहिजे की हा संवाद आहे म्हणून. एखाद्याने जर का तुम्हाला ओरडलं की निरोपणाला का नाही येत, आपण त्याच्याशी भांडायचं का, तो संवाद आहे, ते रागवतायत आपल्या भल्यासाठी. अशा पद्धतीने इथे आपल्याशी स्वामी जे बोललेले आहेत वचनाद्वारे, तो सगळा संवाद आहे. आणि त्या संवादाला आपण समजून घेतलं पाहिजे, त्या संवादाशी आपण संवादच केला पाहिजे, विसंवाद करायचा नाही. तुम्हाला वचन संबंध माहिती आहे का, तुम्ही वचन पाठ करता, त्याच्यानंतर वचनांचे अर्थ पाठ करता. तर वचनाचे अर्थ पाठ करत असताना
या वचनाचा अर्थ लावला, त्याच्या पुढच्या वचनाचा अर्थ लावला, तर त्या दोन वचनाला कसं जोडतात माहिती आहे का? नकारात्मक शंका दिल्या जाते, विसंवादात्मक. कसं की संबंधी अधिकार नाही. का बरं, का नाही? उलट प्रश्न करायचा ना. संबंधी आधी जे वचन येतं त्याच्यामध्ये कुठलं वचन येतं? संबंधियाचा संबंध तो विशेषतः काय. का बरं संबंधियाचा संबंध काय होतं बरं? असं उलट विचारायचं. त्याच्यामध्ये सकारात्मक उत्तर मिळतं की संबंधी अधिकार नाही म्हणून संबंधियाचा संबंध विशेषतः त्यांच्या. अशी वचनांची गुंफण केलेली आहे. एका वचनातनं दुसऱ्या वचनाचा अर्थ निघत असतो आणि म्हणून हा संवाद याला म्हणतात. आपण जे पहिलं वाक्य बोलतोय, पुढचं वाक्य त्याला अनुसरून असलं पाहिजे, त्याच्या तिसरं वाक्य त्याला अनुसरून असलं पाहिजे. अशी विषयाची एक संगत झाली पाहिजे, तर त्याला संवाद म्हटलं जातं. आपण एक वाक्य एक बोललो, दुसरं वाक्य दुसरं बोललो. आपण म्हणलो की जेवता का, आणि तो काही म्हणायच्या आधी आपण बरं चहा घेऊन जा आता, म्हणजे हा संवाद नाही झाला. त्याचं उत्तर येऊ द्या, मग तुमचं आग्रह पाहिजे, मग त्याचं उत्तर तुमचा आग्रह, हा संवाद झाला. तर स्वामींच्या वचनांची जी काही तुम्ही सारोळा एक एक बघितला, हा पूर्ण संवादात्मक आहे, आपल्याशी बोलणार आहे. वचनं आम्हाला का नाही कळत? कारण की आपण त्यांच्याशी बोलत नाही. लहान मुलांचं बोलणं फक्त आईलाच कळतं. का बरं? कधी कधी वडिलांना पण कळत नाही. आपल्याला तर दुसऱ्या लोकांना तर कळतच नाही, परंतु आईला नेमकं कसं काय कळतं बरं? कारण की आई त्याच्याशी बोलत असते, त्यांचा दोघांचा संवाद चालू असतो, म्हणून ते बरोबर कळतं. आणि आपल्याशी बोलणं नसल्यामुळे आपल्याला कळत नाही. म्हणून वचनांशी बोलत राहा, त्याच्यानंतर वचनातले बारकावे दिसतील. एका व्यक्तीशी आपण खूप वेळा संवाद साधला की मग त्याचा स्वभाव कळतो, त्याचं बोलणं कळतं, त्याच्या बोलण्यातल्या ज्या काही खाणाखुणा आहेत, बारकावे आहेत, काही दोष आहेत, काही गुण आहेत, हे सगळं आपल्याला टप्प्याटप्प्याने कळतं. आणि म्हणून लीळाचरित्र एकदा वाचल्याने कळत नाही, ते दोनदा, तीनदा, चारदा, किती वेळा वाचावं? मरेपर्यंत लीळाचरित्र वाचतच राहावं, लीळा आठवत राहाव्या. आमच्या महादाईचा आठवतच होत्या. हे काय आहे, आमचे भटोबास आठवतच होते. जेवढ्या वेळ तुम्ही आठवणार तेवढा संवाद तुम्हाला जास्त कळतो. माझा वैयक्तिक अनुभव आहे. कुठलीही लीळा घ्या तर त्यातनं एक वेगळा संवाद आपल्याला प्रत्येक वेळी नवीन नवीन. आमचे स्वामी सांगतात की परस्परे मग काय होईल? नूतन. प्रत्येक वेळी नूतन कसं काय मिळेल त्याच्यातनं? नाही, प्रत्येक वेळी तुम्हाला एक वेगळा अनुभव आहे, नवीन अनुभव आहे, त्याच्यातला आनंद आहे. मी मागेही तुम्हाला सांगितलं की आचार्य श्री गुरुवर्य मामाजी ती लीळा सांगतात. कुठली? धानाईसा सोबत स्वामींनी कवडा खेळलेला आहे. ती लीळा मामाजीने कितीतरी वेळा सांगितली आम्हाला. तर प्रत्येक वेळी ती लीळा आम्ही ऐकतच असतो. आम्हाला प्रत्येक वेळी आनंद येतो. तर त्या लीळेमध्ये आहेच काय? 4 ओळींची लीळा आहे, परंतु त्या लीळेतला संवाद मात्र खूप मोठा आहे. ओळी जरी लिखत स्वरूपामध्ये 4 असतील तरी संवाद त्याच्यातला जो आहे तो भरपूर आहे. आणि म्हणून एखादं जर का तुम्ही साहित्य वाचत असाल, एक गहन साहित्य जो असेल, त्याचं लिखाण तुम्हाला 4-4 वेळा वाचावं लागतं. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलेलं आहे, ते वाचताना त्या ओळी तुम्हाला 2-2, 3-3 वेळा वाचाव्या लागतात. किंवा तिकडे न जाता आम्ही आमच्या साहित्याकडे जर का आलो, राजविद्या नावाचं पुस्तक आहे, तो वाचन कधी कधी तो विषय लक्षात नाही, परत वाचावं लागतं. जोपर्यंत वाचून त्यातला संवादापर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत त्यातलं लिखाण आम्हाला कळत नाही. आणि म्हणून खूप लोकांना वचनांविषयी आवड नाही आहे. वचन पाठांतर ते करत नाही, वचन त्यांच्या लक्षात राहत नाहीत, वचनात काय सांगितलं हे त्यांना आठवत नाही वेळेवर, ते अन्यवार्ता करत राहतात. वचनाशी जर का तुम्ही बोललात तर तुम्हाला वचनातला संवाद कळेल की अन्यवार्ता करू नका, तुमचा खूप वेळ वाया जातो. आणि जर का वेळ वाया जात असेल तर आपण निश्चितच स्वतःहून अन्यवार्ता करणे. चक्रधर स्वामी स्वतःहून जरी बोलले अन्यवार्ता करा, तरी सुद्धा आपण अन्यवार्ता करणार नाही. हा संवाद आपला होणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून नाथोबास
त्या कढई सोबत संवाद साधतात. काय आहे तो संवाद आहे ते तिला म्हणतात, अगं तू आधी का नाही सापडली, मला आधी भेटली असती तर चक्रधर स्वामींच्या सेवेच्या उपयोगी तू लागली असती. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला भेटलेली कुठलीही वस्तू किती मूल्यवान आहे, तिचं मूल्य काय आहे आणि त्यानुसार ती कशाच्या उपयोगी लावायची हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता नाथोबासांना काय आहे ते वचन कळालेलं आहे स्वामींच्या संबंधित. स्वामींनी जे जे त्यांना सांगितलेलं आहे की परमेश्वराचा आठव सगळ्याच ठिकाणी असला पाहिजे आणि परमेश्वराचा आठव असल्यानंतर इतर सगळ्या गोष्टींचा त्याग तुमच्यामध्ये आला पाहिजे. तो त्याग भाव जो आहे तो नाथोबासांमध्ये आम्हाला दिसून येतो. नाथोबास हे स्वविचार काहीच करत नाहीत. एकीकडे ते स्वामी जे म्हणतात ना, नाथोबा कसे आहेत, हृदय शून्य, हृदय शून्य पण म्हणतात आणि येथीचा अवयव पण म्हणतात. सांगा बरं, आपल्याला सगळ्यात जास्त काय प्रिय असतं? आपले अवयव सगळे प्रिय असतात. म्हणजे एखाद्या वेळेस काहीच लोक आपल्याला बघायला मिळतात, त्यांचं जर का सोन्याची चैन ओढत असतील तर ते काय करतात, कशाला महत्व देतात? सोन्यालाच महत्व देतात लोक. ते हे बघत नाही की त्याच्या हातात काय आहे, तो आपल्याला इजा करेल. नाही नाही, सोनं द्यायचं नाही. आणि शरीर राहिलं तर सोनं अजून भेटेल तुम्हाला. परंतु या ठिकाणी नाथोबासांनी काय केलेलं आहे की त्या गोष्टीचा त्याग, नाथोबासांच्या मालकीची नाही आहे ती कढई, ते सोनं नाथोबासांच्या मालकीचं नाही आहे. परंतु त्यांना दिसलं म्हणजे काही वेळासाठी त्यांच्या ते मालकीचं झालं, कारण की ज्याला ते दिसणार तो ते घेणार आहे. परंतु त्या वेळेला सुद्धा त्यांनी तो मालकी हक्क त्याच्यावर दाखवला नाही किंवा त्याचा स्वीकार केला नाही, ते घेऊन आले नाहीत. काही गोष्टी ज्या असतात त्या परमार्गाच्या उपयोगी जरी लागत असतील असं वाटत असेल तरी त्याच्यामध्ये आपलं तारतम्य असलं पाहिजे की ती वस्तू कशी आहे. एका मुलाला काय झालं की तो आला माझ्याकडे, म्हणे की मी आणि माझा मित्र चाललो होतो तर एका ठिकाणी आम्हाला भरपूर पैसे पडलेले दिसले. मग ते पैसे, आता गाडी थांबवली, त्या मित्राने पटापट गोळा केले. मलाही म्हटलं तू घे, मला घ्यायचे नव्हते परंतु तो म्हटला घे, तो घेतोय त्याला बघून मी पण घेतले. ह्याला म्हणतात जीव जैसा संगी ठेवीजे तैसा ठाके. आता त्यासोबत एखादे वैरागी बाबा असते, ते म्हटले असते नाही अजिबात या द्रव्याला हात नाही लावायचा, तुम्हाला पण वाटलं नाही नाही बाबा बोलतायत, लगेच तो भाव आपल्यामध्ये आला. आपल्यासोबत कोण व्यक्ती संपर्कात ठेवायचे हे लक्षात घ्या. आपल्या धर्मकार्यामध्ये आपले जाळीदार कोण असले पाहिजेत हे आपण ठरवा. स्मरणाचे जाळीदार कोण असले पाहिजे, शास्त्र चिंतनाचे जाळीदार कोण असले पाहिजे हे ठरवून घ्या आत्ताच. तुमचा धर्म तुमच्या एकट्यामुळे पुढे जाणार नाही, पण धार्मिक लोक तुमच्या सोबत असतील, तुमचं स्मरण होईल, चिंतन होईल, वचन पाठांतर होतील. मग आता तो द्रव्य घेऊन आला, तो म्हणे आता ते द्रव्य मी आणलं, मी काय करू? म्हटले ते मी नेणे, ते तूच जाण काय करायचं ते. म्हणजे मंदिराच्या काय उपयोगी? म्हटलं अजिबात. काही पदार्थ म्हटलं अजिबात आणायचं नाही. मग दानपेटीत टाकू? म्हटलं अजिबात नाही टाकायचं. मग तिकडेच नेऊन टाकू का? म्हटलं तिथे तू नेऊन टाकलंस तर तिकडून जो घेईल आणि जे काही उपयोग येतात त्याला निमित्त तू होशील परत. म्हणजे तर मी अडकूनच गेलो. म्हटलं मग असं आहे, कुठल्याही गोष्टीला हातामध्ये जबाबदारी ती घेताना सगळ्या गोष्टींचा विचार करून घ्यायचा असतो. याच्यात इष्ट अनिष्ट अनेक गोष्टी घडू शकतात, त्या सगळ्यांचा विचार करूनच आपण विचार पुढे न्यायचा असतो. मग आता नंतर त्यांनी त्याचं काय केलं ते काय माहिती नाही, मी पुढच्या निरूपणात सांगेल. मग अशा पद्धतीने जर का तिथे सांगितलेलं आहे की जे पण काही असेल परद्रव्याचे नावे पडिला कवडा आदी करून ने घावा. आमच्या स्वामींचं वचन आम्हाला सर्व दृष्टीने सुरक्षित ठेवतं. नाथोबासांनी
ते वचन नातोबासांना आठवलं की नाही आठवलं हे मला नाही माहिती, परंतु त्या वचनाचं आचरण मात्र नातोबासांमध्ये रुळलेलं होतं, रुजलेलं होतं. बरोबर. ती आई बाळासोबत जे काही बोलते ते आईने कुठे काही कोर्स केलेला असतो का? असतं का? असा काही क्लास असतो काही? असं बोलायचं मुलांसोबत वगैरे? एकदम तानुलं बाळ आहे, पण ती आई त्याच्याशी बोलते. हे काय आहे? तिच्यामध्ये ते आई पण रुजलेलं असतं, ते आचरण रुजलेलं असतं आणि ती बरोबर बाळाशी तसा संवाद साधते. आपोआप ते संवाद प्रगट होत असतो आणि त्याच्यामुळे तो मूल आनंदी पण होत असतो आणि म्हणून ते मूल आईकडे जास्त सुरक्षितता त्याच्या लक्षात येत असते. तसं तुम्ही अनेकांना मी हे सांगतो की खूप वयस्कर लोक असतात, ते म्हणतात की आमचे वचन पाठ होत नाहीत, पाठ झाले तर आम्ही विसरून जातो, पण ते थोडे निराश होतात, सगळं असं होत राहतं. म्हटलं वचन पाठ जरी होत नसेल तरी चालेल, पण वचनाचा जो अर्थ आहे तो मात्र जाऊ देऊ नका. आमच्या स्वामी हे वचन, वचनार्थ म्हणजे वचन कधी महत्वाचं आहे? जेव्हा ते वचनार्थ सोबत तुमच्याकडे येईल तेव्हा ते वचन महत्वाचं आहे. तुमच्याकडे भाजी कधी महत्वाची? जेव्हा त्याच्यासोबत चपाती येईल. चपाती कधी महत्वाची? त्याच्यासोबत भाजी येईल, तर त्याला महत्व आहे. दोन्हीच्या संगनमताने ती गोष्ट जेव्हा आपल्याकडे येते, वचनासोबत वचनाचा अर्थ. म्हणून स्वामींनी नुसतं वचन जाऊन येते असं वचन नाही म्हटलं. हे वचन हा वचनार्थ, असं अर्थपूर्वक जे वचन तुम्हाला कळलं आहे ते वचन जाऊन येते, जे अंतःकरणातनं जाऊ देऊ नका. आणि समजणं म्हणजे काय? नुसतं समजणं नाही, त्याचं आचरण सुद्धा करावं लागतं. जे पण वचन कळालं ते आचरण करायला सुरुवात करा. तो दृष्टांत आहे ना, त्याच्यामध्ये तो जो भिक्षाकरी भिक्षा मागतो आणि जेवढं आलं ते काय करतो? अर्धी भाकरी वाढली तर त्याच दारामध्ये तो खाऊन घेतो ती भाकर आणि मग पुढच्या दारामध्ये जातो. जे मिळालं ते लगेच संपवून टाकायचं, तर मग काय होतं? तो उपयोगी लागतो. तसं एक उदाहरण मी वेगळं देतो. जसे भजे असतात ना, भजे माहित आहेत ना, ते कसं असतं की ते काढता काढताच खाल्ले गरम गरम तर ते चांगले असतात. म्हणून भजी बनवणारा व्यक्ती कधी त्याला म्हणा की तुम्ही खाणार तर मला नको, मला ते भजी काढून काढूनच काय झालेलं आहे, कसं तरी झालेलं आहे. असं काही नसतं. तो मीठ बरोबर आहे की नाही, तिखट बरोबर आहे की नाही, या ह्याच्यामध्ये तो स्वतः खाऊन घेत असतो पटापट पटापट. काढले की खातो, काढले की खातो, त्याचं पोट भरलेलं असतं आणि मग इकडे तो पाठवत असतो. का खातो तसं तो? कारण की ती भजी गरम असेल, काढली की लगेच उपयोगात नेली तर त्याचा उपयोग आहे. तसं वचन तुम्हाला जसं कळालं तसं लगेच उपयोगात आणा. अशा कितीतरी गोष्टी आपण लगेच उपयोगात आणतो. पदार्थ आहेत, वस्तू आहेत, तशा पद्धतीने वचन लगेच उपयोगात आणा. तुम्ही कधीच वचन आयुष्यात विसरणार नाही. तुम्ही सालबडलेची लीळा विसरू शकता का? विसरू शकता? हो की नाही? नाही विसरू शकत. का? कारण की ती तुमच्या आचरणामध्ये येऊन गेलेली ती लीळा. तशा पद्धतीने एक एक वचन पाठ नाही झालं तरी चालेल, पण त्याचा अर्थ जाणून त्याचं आचरण सुरू करा. ते वचन तुमच्या हृदयगाम्य होईल, अंतर्गाम्य होईल. एवढी सोपी पद्धत आहे. आपण काय झालो की सगळे वचन पाठ करा पाठ करा, नाही राहिले पाठ की परत सगळेजण नाराज होतात एकदम. तर त्या वचनाचा आचरण आपल्याला समजलं पाहिजे आणि ते आपल्यामध्ये उतरलं पाहिजे. नाथोबासांना एकीकडे आमचे स्वामी म्हणतात हृदय शून्य आहेत ते, असंही म्हणतात. मी त्याचा अर्थ वेगळा केलेला आहे. मागे मी सांगितलं असेल की हृदय शून्य म्हणजे काय आहे? नाथोबासांकडे हृदयच नाहीये. मग कुठे आहे त्यांचं हृदय? त्यांनी देवाला देऊन दिलेलं आहे. आपण आपलं हृदय कुठे ठेवलेलं आहे? आपल्या जवळच ठेवलं. ते कोणाला द्यायचं नाही, परमेश्वराला तर अजिबात द्यायचं नाही. आणि नाथोबासांनी ते हृदय देवाकडे देऊन दिलेलं आहे. म्हणून नाथोबासांचा विचार स्वतः नाथोबास नाही करत. नाथोबासांचा विचार कोण करतं? देव करतात. आपण आपलं हृदय एकदा देवाला दिलं, मग आपल्याला विचार करायची गरज नाही.
अर्जुन देवाला विचार करायची गरज नाही, कुठे जायचंय, रथ कुठे न्यायचा आहे, कृष्ण महाराज बरोबर नेऊन ठेवतात. तशा पद्धतीने आमचे स्वामी जो विचार करतात तो आमच्या हिताचा आहे. हे नाथोबासांच्या लक्षात येतं, भट्टोबासांच्या लक्षात येतं, महादाईसांच्या थोडं उशिरा लक्षात येतं, परंतु ते लक्षात येणं खूप गरजेचं आहे. माहीम भट्टांच्या लक्षात येतं. ज्यांच्या ज्यांच्या ते लक्षात आलं ते मोक्षाला गेले, ते पुनःसंबंधाला, अपरोक्ष सामान्य विषय ज्ञानाला गेले आणि प्राप्तीला गेले. बस एवढाच प्रवास आहे आमचा. खूप काही किचकट नाहीये, खूप काही अवघड नाहीये, काहीच नाहीये. फक्त समजलं पाहिजे वाक्य. महिलांसाठी एखादा पदार्थ सोपा कधी असतो? जेव्हा ते 4-5 वेळा बनवतात आणि त्यांना ते बनवायला यायला लागतं आणि मग त्यांच्यासाठी तो पदार्थ सोपा असतो. मग त्यांना काही वाटत नाही, लगेच ते बनवू शकतात. म्हणजे त्या पदार्थाच्या प्रक्रियेचा भाग तुमच्या एकदा लक्षात आला पाहिजे. वचनाच्या अर्थामध्ये जी प्रक्रिया सांगितलेली आहे ती आमच्या लक्षात आली पाहिजे. परमेश्वरा लागे रंका व्हावे म्हणजे काय? कपडे आपले फाटके घालावेत का, किंवा मग मळीन कपडे घालावे, हे काय झालं, हा बाह्यवेश झाला. परंतु आम्हाला अंतर सुद्धा रंक होता आलं पाहिजे, बाह्य नाही फक्त. काही वेळेला बाहेरून आपण आतमध्ये जात असतो, परंतु माझं मत असं आहे की वैराग्य हे आतमधनं बाहेर आलं पाहिजे. आतमध्ये ते सुरू झालं पाहिजे आणि ते आपोआप बाहेर येतं. एखादं बी जे आहे ते आतमध्ये वाढतं आणि मग ते पल्लवित होतं, मग ते बाहेर येतं. अशा पद्धतीने आपण आपल्यातला जो गुण आहे तो आतमधनं असा बाहेर आला पाहिजे. म्हणून नाथोबासांमध्ये तुम्हाला ज्ञान दिसत नाही, कुठे उत्तर नाहीत, कुठे चर्चेमध्ये सहभाग नाहीये, काहीच नाहीये. ते म्हणतात थोडं तरी सांगा, ते म्हणतात मला काहीच आठवत नाही. म्हणजे हे सगळं असं आपल्याला शून्य वाटतं, परंतु त्यामध्ये सुद्धा काय आहे, त्यांच्या त्या थेट आचरणामध्ये ते जातं. म्हणजे त्यांच्या थेट जीव स्वरूपामध्ये ते निघून जातं, ते हृदयामध्ये अडकून राहत नाही आणि त्यांच्या सरळ आचरणामध्ये येतं. आणि म्हणून त्यांच्याकडे तो विचार नाहीये. जर का आपल्याला साप पकडायला सांगितलं तर आपण असं लगेच पकडणार नाही. आपण आधी काठी बघू, इकडे तिकडे बघू, दुसरं कोणी आहे का वगैरे वगैरे विचार सुरू होतात आपले. नाथोबासांच्या विचारामध्ये काहीच नाही, सरळ तो विषय आचारामध्ये येऊन जातो. जसं ते गोळी घेतो ना आपण, ती गोळी शरीरात मिसळायला थोडा वेळ लागतो आणि इंजेक्शन काय होतं, इंजेक्शन सरळ त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं लगेच. तसं आहे हे. इतरांना जे ज्ञान दिलं जातं ते गोळी उपलक्षणे काम करतं. नाथोबासांचं सरळ सलाईन किंवा इंजेक्शन सारखं काम करतं. ते सरळ त्यांच्या विचारात येण्यापेक्षा ते त्यांच्या आचारातच येतं. विचारात पण आलं पाहिजे, परंतु खूप वेळा आपल्या जो बाबतीमध्ये बघितलं तर आपला विचारच भरपूर वेळ चालत राहतो. जायचं की नाही जायचं पदयात्रेला, थंडी भरपूर आहे, चालणं होईल का, गाडीची व्यवस्था आहे का, हेच विचार भरपूर चालू राहतात. आणि शेवटी विचार काय होतो, पदयात्रेला जायचं नाही, कारण विचारच एवढा केला. बरं, विचार करणं काही चुकीचं नाही, पदयात्रेबद्दल विचार कराच, परंतु तो सकारात्मक करा ना. तुम्ही नकारात्मक जेव्हा विचार करता की थंडी भरपूर आहे, मला चालायला जमणार नाही, सकारात्मक विचार करूया आता की थंडी जरी असली तरी आपण अर्धा तास जरी चाललो ना की स्वेटर सुद्धा काढावं लागतं, गरम व्हायला लागतं, म्हणजे आपोआप थंडी निघून जाते. देवानी सगळी व्यवस्था केलेली आहे. बरं, मग ते मला जर तब्येत चांगली राहील की नाही, तुम्ही जे खाल ते पचणार आहे का? तुम्ही चालताय देवासाठी, चालण्याचा व्यायाम पण आहे, देवासाठी चालताय, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा सकारात्मकता विचार करा. प्रत्येक गोष्टीमध्ये मला झोप लागेल की नाही थंडीमध्ये, एवढं चालून थकल्यानंतर मेल्यासारखं झोपून जाणार आता, म्हणजे झोप सुद्धा लागणार आहे तुम्हाला, भूक सुद्धा लागणार आहे, झोप सुद्धा लागणार आहे, पचन सुद्धा होणार आहे, थंडीचा त्रास सुद्धा होणार नाही. सगळं सकारात्मक विचार केला तर पदयात्रेला आपण सगळे येणार आहोत. नकारात्मक विचार केला की लगेच मागे पाऊल आपलं पडणार आहे. आणि म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. नाथोबासांनी तिथेही सकारात्मक विचार केला आणि तिथे त्यांनी ती कढई घेतली नाही,
तिथेच ठेवून दिली. आता ते नेमकी घटना कुठे घडली आपल्याला माहिती नाही, नाहीतर आपण काय केलं असतं, जाऊन बघून आलो असतो, आहे ना. आपलं नातोबासांनी त्याग केला, परंतु आपण मात्र मानसिके त्याग होत नाही आपला. वाचिके त्याग करू आपण की नको मला, परंतु मनामध्ये सुरू राहतं. आणि म्हणून आपल्याला हे बघायचं आहे की आज्ञेचं पालन, आपला विषय सुरू झालेला होता आज्ञा पालनापासून. तर नाथोबासारखं आज्ञा पालन, सन्निधानी सुद्धा आज्ञा पालन आहे म्हणून ते सन्निधानात आहेत. सन्निधानी सुद्धा आज्ञा पालन नाही म्हणून मार्तंड आणि काळबोटे उपलक्षणे जे आहेत ते सन्निधानामध्ये नाहीत असून सुद्धा काय करता, ईश्वर अवताराच्या सोबत राहून करायचं काय? आज्ञा पालनच करत नसू आपण तर काही उपयोग नाही देवाच्या सोबत राहून, दोषच जोडल्यासारखं आहे ते. आणि उभयदृश्य अवतारासोबत खोटं बोलणं म्हणजे महादोष आहे. आणि एकीकडे असन्निधानातले जीव आहेत. महादाईचा म्हणतात, न देखत्या देवा कारणे जळवेले पळवेले ये सदैवे. महाराजांना आश्चर्य वाटतं की आम्ही देवाला बघितलं, यांनी तर देवाला बघितलंच नाही. केवळ असन्निधानातले ते स्वामींच्या आज्ञेचं पालन करतात. नाथोबास, भट्टोबास, महादाईचा उपलक्षणे, माहीम भट्ट उपलक्षणे जे जीव आहेत ते सन्निधानी सुद्धा आज्ञा पालन करतात आणि असन्निधानी सुद्धा आज्ञा पालन करतात. याला म्हणतात सन्निधान. तुम्हाला आम्हाला सुद्धा सन्निधान सहज प्राप्त होऊ शकतं. सन्निधानाची व्याख्या किती सोपी करून दिली देवाने. सन्निधानासाठी तुम्हाला मंदिरातच यावं लागेल असं नाही, तुम्हाला विजनालाच जावं लागेल असं नाही, तुम्हाला वेश परिवर्तनच करावं लागेल असं पण नाही. या व्यतिरिक्त सुद्धा आपण सन्निधान प्राप्त करू शकतो. काय करायचं? फक्त ईश्वराच्या आज्ञेचं पालन, अनुपालन करायचं. आणि ते अनुपालन तुम्ही करायला लागलात की तुम्ही घरी थांबू शकणार नाहीत, तुम्ही विजनालाच जाणार. तुम्ही विजन करता करता परमेश्वरापर्यंत पोहोचणार. तुम्ही घरी थांबणार नाही, तुम्ही मंदिरातच येणार. हे आचरण आपल्यामध्ये उतरल्यानंतर एक साधुत्व आपल्यामध्ये आपोआप यायला लागतं. आणि हा जो काही त्याग आहे नाथोबासांचा, तो आज्ञा पालनाचाच एक भाग आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं जे आज्ञा पालन आहे ते लीळा चरित्रामध्ये आपल्याला नाथोबासांच्या रूपाने बघायला मिळतं.